डिअर फिमेल्स, जे लोकांना वाटतं ना की जिम इम्पॉर्टंट आहे, त्यापेक्षा सुद्धा खूप जास्त जिम इम्पॉर्टंट आहे फिमेल्ससाठी. कारण सांगतो याच्यामागचं. बघा, जेव्हा सडन एज नंतर ना तुमच्या बॉडीमध्ये फॅट डिपॉझिशन वाढायला लागतं, तुमचे लोअर बॅक पेन करायला लागते, तुमचे बोन दुखायला लागतात, त्यानंतर तुमचे जे बाकीचे स्किन प्रॉब्लेम्स आहेत ते सुरू व्हायला लागतात, तुमच्या पिरियड्समध्ये क्रॅम्प्स वाढायला लागतात किंवा जे डिस्कम्फर्ट आहे ते वाढायला लागतं. ह्या सर्व गोष्टी ना तुमच्या जिममुळे कमी होणार आहे. आता मी ते कशा होणार मी सांगतो. बघा, जेव्हा तुम्ही जिम करता ना तेव्हा तुमचे मसल्स स्ट्रॉंग होतात, जे तुमच्या ऍक्च्युअली बोनला पकडून आहे. म्हणजे इथे तुमचं लोअर बॅक पेन, तुमचे नी पेन, ह्या सर्व गोष्टी बंद झाल्या. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचा एक न्यूट्रिशियस डाएट असतो आणि तुम्ही एक हेल्दी वर्कआउट करता, त्या टाइमला तुमच्या ज्या स्किनवरती तुम्ही जे मेकअपने तुमचे डार्क सर्कल लपवता, मेकअप करून ज्या गोष्टी तुम्ही लपवता ना, त्या लपवायची गरज पडणार नाही. तुमच्या स्किनवरती एक नॅचरल ग्लो येईल, जे की तुम्हाला फक्त जिम आणि एका न्यूट्रिशियस डाएटमुळे मिळणार आहे. म्हणून बाकीच्या लोकांपेक्षा फिमेल्ससाठी जिम वर्कआउट करणं किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं आणि एक न्यूट्रिशियस डाएट फॉलो करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून या गोष्टींना लाईट घेऊ नका. तुम्ही या गोष्टी नक्की फॉलो करा.